नमस्कार, मी अर्चना. अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आहे मकर संक्रांतीचा दिवस. सूर्य नवीन वाटेवर येतो आणि आपल्यालाही आयुष्यात नवी उमेद मिळते. हा सण फक्त साजरा करण्यासाठी नाही बरं का, तर निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी आणि आपल्या घरातलं सौभाग्य जपण्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचं सुगड. ते का करतात, कोणासाठी करतात आणि त्यामागची खरी भावना काय आहे. सुगड हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी केला जातो. आई, बहीण, सून किंवा लग्न झालेली मुलगी जे आपल्या घरात प्रेम, माया आणि स्थैर्य घेऊन येतात. त्यांच्यासाठी सुगड म्हणजे तुझं सौभाग्य असंच टिकून राहू असा मनापासून दिलेला आशीर्वाद असतो. सुगडात सगळ्यात आधी ठेवतो धान्य, ज्वारी, गहू आणि तांदूळ. हे फक्त धान्य नाही, तर शेतकऱ्याच्या कष्टाचं आणि घरच्या सुरक्षितेचं प्रतीक आहे. घरात कधीही अन्नाची कमतरता पडू नये, पीक चांगले येऊ देत आणि संसार नेहमी भरलेला राहू यासाठी ही धान्य सुगडात ठेवली जातात. वाटाणा, हरभरा, बोरं, गाजर, वालाच्या शेंगा, ज्वारीचं कणीस, गव्हाच्या ओंब्या ही सगळी निसर्गाची देणगी आहे. नवीन पीक, नवीन हंगाम आणि नवीन आशा घेऊन येते भाजीपाला. प्रत्येक वस्तू सांगते, निसर्गानं दिलेलं जपून वापरा आणि कृतज्ञ राहा. सुगडात खास असतं तीळ आणि गूळ, साखर नाही बरं का, कारण गूळ आणि तीळ हे आपलं पारंपरिक आहेत. तीळ आरोग्य देतात, गूळ उष्णता आणि गोडवा देतो. जसं गूळ गोड तसं आयुष्य गोड राहू आणि नात्यामधला गोडवा कधीही कमी होऊ नये. सुगड म्हणजे फक्त वस्तू नाहीत, ती आहे आपल्या एकमेकांशी जोडणारी आठवण, घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणारी माया. आई ज्या प्रेमाने आपल्या मुलीला शिकवते, ती मुलगी पुढे आपल्या मुलीला देते, अशी पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आपल्या संस्कृतीमधील खरी श्रीमंती आहे बरं का. सण आपल्याला आठवण करून देतो, घरात प्रेम असावं, नात्यात गोडवा असावा आणि संसार सदैव भरलेला राहू. हळद, कुंकू, पान ही सगळ्या गोष्टी केवळ ठेवायच्या नाहीत, तर मनापासूनच्या आशीर्वादाची, सौभाग्याची आणि प्रेमाची कहाणी सांगतात. मकर संक्रांतीचा सण म्हणजे सौभाग्याचा, प्रेमाचा आणि नात्यांचा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि घरभर आनंद फुलू द्या. सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. कपाळाचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या आणि पायातली जोडवी याने माझे सौंदर्य खुलू दे. हेच मागणे भगवंता तुझ्याकडे, अखंड सौभाग्य मला दे.